हॅलो फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लास टेक. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 7 जनरल सायन्स फर्स्ट लेसन, दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. मित्रांनो, अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तुमचे प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक इथं तुम्हाला देतो मी, 86 57 33 22 80. याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, कॉल करायचा नाही. चला तर सुरुवात करूया आपल्या या लेसनला. लेसनचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे जे काही लिव्हिंग वर्ल्ड आहे म्हणजे सजीव सृष्टी आहे, त्याच्यामध्ये अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन म्हणतो त्याला आपण. अडॅप्टेशन म्हणजे काय? अनुकूलन. आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. म्हणजे काय, जे काही सजीव सृष्टी आहे त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन अनुकूलन होत असते, आणि वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशनसुद्धा आहे. त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. लेट्स रिकॉलमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. इन व्हॉट डिफरंट वे इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग सीन्स. म्हणजे कोणकोणत्या मार्गाने आपण त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी बघू शकतो लिव्हिंग थिंगमध्ये. आता डायव्हर्सिटी म्हणजे काय? याला विविधता म्हणतो. काय म्हणतो याला? विविधता. प्रत्येक प्राण्यामध्ये विविधता असते. प्राणी जरी सेम असला, जरी एखादा ॲनिमल सेम असला तरी त्याच्यामध्ये काय पाहायला मिळते? आपल्याला विविधता पाहायला मिळते. ठीक आहे. मग ते फॅक्टर कोणकोणते आहेत? तर बघा, डिफरंट शेप म्हणजे त्यांचा आकार, त्यांची साईज, त्यांचा कलर अँड डिफरंट स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. हे सर्व त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये बदल पाहायला मिळतो. शेप जर बघितला तर प्रत्येक प्राण्याचा शेप सारखा आहे का? तुम्ही स्नेक बघितला, स्नेक बघा. ठीक आहे. स्नेक बघितल्यानंतर तुम्ही एलिफंट बघा, शेप सारखा आहे का? त्यांचा शेप खूप वेगळा आहे. त्यानंतर त्यांची साईज बघा. एलिफंट्स आर ह्यूज. एलिफंट कशा असतात? खूप ह्यूज असतात. आणि अँट, मुंगी किती छोटी असते. म्हणजे आपल्याला साईजमध्ये सुद्धा त्यांच्या फरक आढळतो. त्यांचा कलर, देन डिफरंट स्ट्रक्चर ऑफ द बॉडी, आणि त्याचं बॉडीचं स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला वेगळं आढळते. मग हे काही जी डायव्हर्सिटी आहे म्हणजे जी विविधता आहे ती वनस्पतीमध्ये सुद्धा आहे आणि प्राण्यामध्ये सुद्धा आहे. मग डायव्हर्सिटी इन अ प्लांट म्हणजे जी काही वनस्पतीमध्ये डायव्हर्सिटी आहे ती कशी आहे बघा. काही फ्लॉवरिंग प्लांट आहेत म्हणजे ज्यांना फुले येतात. काही प्लांट असे आहेत की ते नॉन फ्लॉवरिंग प्लांट आहेत म्हणजे त्यांना फुलं येत नाहीत. याचा अर्थ असा होतो की फ्लॉवरिंग प्लांट आहेत, नॉन फ्लॉवरिंग प्लांट आहे, हे त्याच्यामधलं काय आहे तर एक डायव्हर्सिटी झाली. त्यानंतर आहे प्लांट ग्रोविंग इन अ वॉटर. काही वनस्पती पाण्यामध्ये वाढतात. सम आर ग्रो इन अ डेझर्ट, सम आर ग्रो इन अ स्नो. काही डेझर्टमध्ये असतात, काही स्नो एरियामध्ये असतात. ठीक आहे. स्नो एरियामध्ये बघितलं तर देवदार आहे, डेझर्टमध्ये जर बघितलं तर कॅक्टस आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला वनस्पती पाहायला मिळतात. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते, आहे की नाही. त्यानंतर बघा, मायक्रोस्कोपिक प्लांट आहेत. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? जे आपण डोळ्यांनी बघू शकत नाहीत, खूप सूक्ष्म असतात. ते आर व्हेरी स्मॉल. ह्यूज प्लांट लाईक अ मँगो ट्रीज, इट इज अ ह्यूज. हे खूप मोठं असते. म्हणजे याच्यामध्ये बघा की खूपच स्मॉल आणि खूपच मोठं अशी सुद्धा वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे सुद्धा त्यांच्यामधली काय झाली? प्लांटमधली डायव्हर्सिटी झाली. त्यानंतर आता आपण बघूया की डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. ॲनिमल्स म्हणजे काय तर प्राणी. प्राण्यामध्ये कशा प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते बघा. युनिसेल्युलर ॲनिमल असतात, काही मल्टीसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हटल्यानंतर त्याला आपण मराठीमध्ये एक पेशीय म्हणतो. युनिसेल्युलर म्हणजे काय? एक पेशीय. त्याच्यामध्ये अमिबा आहे, त्याच्यानंतर पॅरामेशियम आहे. ठीक आहे. हे सर्व युनिसेल्युलर आहेत. त्यानंतर मल्टीसेल्युलर जर आपण बोललो तर मल्टीसेल्युलरमध्ये येते, मल्टीसेल्युलरमध्ये आपण येतो मॅन, एलिफंट, काऊ. देर आर अ लॉंग लिस्ट ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आहे इनव्हर्टेब्रेट और वर्टेब्रेट. इनव्हर्टेब्रेट म्हणजे काय तर ज्यांना पाठीचा कणा नाही असे प्राणी, आणि वर्टेब्रेट म्हणजे काय? ज्यांना पाठीचा कणा आहे असे प्राणी. त्यानंतर आहे ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, लाईक अ फिश. टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत. ॲम्फिबियन्स आहेत. ॲम्फिबियन्स म्हणजे काय? जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यातसुद्धा राहू शकतात. फॉर एक्झाम्पल फ्रॉग. देन रेप्टाईल आहेत, एरियल ॲनिमल आहेत. तर हे सर्व आहे डायव्हर्सिटी. कशामधली तर ॲनिमलमधली. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी आपल्याला फरक जाणवतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला पुन्हा एक प्रश्न विचारलेला आहे.
आर द प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम द काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. प्रश्न आपल्याला विचारला की काश्मीरमधले आणि राजस्थानमधले ज्या वनस्पती असतील किंवा प्राणी असतील हे सारखे असतील का, त्याच्यामध्ये काही साम्य असेल का. तर आय विल से द बोथ प्लेसेस आर जिओग्राफिकली डिफरंट. बघा जे दोन्ही प्लेसेस आहेत हे जिओग्राफिकली डिफरंट आहेत. ठीक आहे. क्लायमेट चेंज तिथलं वेगळं आहे, क्लायमेट कसं आहे तिथलं वेगळं आहे. एकीकडे खूप हॉट आहे तर एकीकडे खूप कोल्ड आहे. डिफरन्स बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल आणि वनस्पतीमध्ये सुद्धा तिथं आपल्याला फरक पाहायला मिळतो. डेझर्ट ॲनिमल लाईक अ कॅमेल्स. बघा डेझर्ट ॲनिमल लाईक अ कॅमेल म्हणजे उंट तुम्हाला पाहायला मिळतो राजस्थानमध्ये किंवा डेझर्टमध्ये. स्नोवी रिजन म्हणजे इथं बर्फ असतो तिथं आपल्याला ॲनिमल लाईक अ स्नो बिअर म्हणजे काय, त्याला आपण हिम मासल म्हणतो, म्हणजे तो बर्फामध्ये राहत असतो, इथं तुम्हाला दिसतात ते आढळतात. वनस्पती बघा जर स्नोवी रिजनमध्ये बघितलं तर तुम्हाला देवदार किंवा पाईन हे तुम्हाला ट्री तिथं आढळतात. आणि जर डेझर्टमध्ये जर बघितलं तर कॅक्टस नावाचं एक काय असते एक प्लांट असते ते तिथं आढळते, त्यांना पानं नसतात कॅक्टसला. तर एवढा फरक आपल्याला पाहायला मिळतो, प्रत्येक गोष्टीमध्ये फरक असतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे दॅट इज द अडॅप्टेशन. व्हॉट इज मीन बाय द अडॅप्टेशन. ही डेफिनेशन तुम्ही लिहून घेऊ शकता. अडॅप्टेशन आर द मॉडिफिकेशन. बघा अडॅप्टेशन म्हणजे काय, एक मॉडिफिकेशन आहे. सीन ड्यू टू द ग्रॅज्युअल चेंजेस इन द बॉडी पार्ट अँड द बिहेवियर ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स. दीज लॉंग टर्म चेंजेस हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. बघा अडॅप्टेशन काय, एक मॉडिफिकेशन आहे. कशामध्ये, त्यांच्या बॉडीच्या पार्टमध्ये आणि त्यांच्या बिहेवियरमध्ये. कशाच्या, मग ती वनस्पती असो की प्लांट असो, त्यांच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन होते, जे काही त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंज होतो त्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. आणि हे अडॅप्टेशन त्यांना काय करते, जगण्यासाठी मदत करते. अडॅप्टेशन काय करते, जगण्यासाठी मदत करते. जर कुठला प्लांट असेल ॲनिमल असेल जर त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन घडून आलं नाही तर काय होईल. जर एखादा प्लांट आणि वनस्पतीमध्ये जर अडॅप्टेशन घडून आलं नाही तर त्या वनस्पती किंवा प्लांट विल गेट डिस्ट्रॉय, त्या नष्ट होतील, त्या टिकणार नाहीत. तर त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, तर त्यांना अडॅप्ट करावं लागतं, अडॅप्टेशन करावं लागतं यांच्यामध्ये. तर मित्रांनो आय होप यू हॅव गॉट दिस पॉईंट. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज अडॅप्टेशन इन अक्वॅटिक प्लांट. बघा जे अक्वॅटिक प्लांट आहेत म्हणजे जे काही पाण्यामधल्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारे अडॅप्टेशन झालेलं आहे बघा. सम अक्वॅटिक प्लांट आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. काही वनस्पती बघा जरी त्या पाण्यामध्ये असल्या तरी त्या जमिनीवर त्यांची मुळं रुतलेली असतात. देअर स्टेम आर सबमर्ज व्हाईल द लीव अँड फ्लावर फ्लोट ऑन द सरफेस. आणि त्यांची जी पानं असतात ते काय करतात, पाण्यावर तरंगत असतात. हाऊएव्हर सम प्लांट एंटायरली फ्लोट, दीज रूट आर नॉट अँकर्ड इन द सॉईल. आणि काही वनस्पती असतात ते तर पूर्णपणे पाण्यावर तरंगतात, त्यांची मुळं जमिनीवर रुतलेली नसतात. ठीक आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवा. द सरफेस ऑफ द लीव्ज अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट आर कवर्ड विथ द वॅक्सी लेअर. आता जे पाण्यामध्ये वनस्पती असतात त्यांची जी पानं असतात किंवा खोड असतात त्याच्यावर एक वॅक्सी लेअर असते, म्हणजे एक चिकट पदार्थ असतो. त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये पाणी ते धरून ठेवत नाहीत, पाणी त्याच्यावरून एक्सपेल होते, घसरून खाली पडत असते. द लीव्ज ऑफ द सम अक्वॅटिक प्लांट आर थिन अँड स्लेंडर लाईक रिबन. बघा जे वनस्पती असतात जे पाण्यामध्ये असतात त्यांचे जे पानाचं स्ट्रक्चर कसे असते, स्लेंडर लाईक असते. आता स्लेंडर लाईकमुळे काय होते, स्लेंडर असल्यामुळे त्यांच्यामध्ये जर पाण्याचा वाहनं जर जोऱ्यामध्ये असेल तर त्यांना उभं राहायला मदत होते, कारण सिलेंडर असेल तर ते काय होईल, लवकर वाकत नाहीत. तर हे त्यांच्यामध्ये एक अडॅप्टेशन आहे. जर तसं अडॅप्टेशन त्यांनी केलं नसतं तर त्या वनस्पती नष्ट झाल्या असत्या. द एअर स्पेसेस इन द स्टेम अँड पेटिओल्स ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट आर युजफुल फॉर द फ्लोटिंग इन द वॉटर. आता या वनस्पती काय करतात, पाण्यामध्ये तरंगतात. त्याचं कारण म्हणजे काय, यांचं जे स्टेम असते स्टेममध्ये काय असतात, एअर स्पेसेस असतात, म्हणजे होल असतात. एअर म्हणजे जागा असते त्यांच्यामध्ये. आणि काही पेटिओल्स असतात, तुम्हाला दिसतात हे पेटिओल्स, त्याच्यामुळे वनस्पती काय करते, पाण्यावर इझिली फ्लोट करू शकते, तरंगू शकते. तर बघा हे अडॅप्टेशन बघितलं, म्हणजे हे अडॅप्टेशन फक्त अक्वॅटिक प्लांटमध्येच आढळून येते. जर हे अडॅप्टेशन या वनस्पतीनं केलं नसतं तर या वनस्पती नष्ट झाल्या असत्या, टिकल्या नसत्या. ठीक आहे.
त्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटकडे, दॅट इज द अडॅप्टेशन इन अ डेझर्ट प्लांट. डेझर्ट प्लांट बघा, आता हे वनस्पती तुम्हाला दिसतात, यांना पानं नसतात. जे डेझर्टमध्ये वनस्पती असतात यांना पानं नसतात, आणि जरी पानं असली तर ती लुक लाईक अ निडल, एखाद्या सुईसारखं यांची पानं असतात. आणि एखादा तुम्ही बघितलं असेल वनस्पतींना काटे, हे बघा हे वनस्पती यांना काटे आहेत बघा, हे काटे आहेत. हे काटे नसून काय आहेत, त्यांचे पानं आहेत. काटे नसून काय, त्यांची ती पानं आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, या वनस्पतींना पानं नसल्यामुळे या वनस्पतीमध्ये जे काही वॉटर इव्हॅपोरेशन आहे, म्हणजे सूर्यप्रकाश पडल्यामुळे बघा उष्णता जास्त आहे वाळवंटामध्ये, आणि वाळवंटामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, आणि तिथं पाणी उपलब्धता कमी असते. मग अशा वेळेस जर या वनस्पतींना जास्त वेळ जगायचं असेल तर या वनस्पतींना काय करावं लागेल, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन घडून आणावं लागेल. मग त्यासाठी यांनी काय केलेलं आहे, यांच्यामध्ये काही थॉर्न लाईक पार्ट आहेत, म्हणजे काट्यावानी काही पार्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होते, याच्यामध्ये जे काही इव्हॅपोरेशन आहे, म्हणजे जे काही बाष्पीभवन होते ते कमी प्रमाणामध्ये होते. म्हणजे वनस्पतीमध्ये जे काही पाणी साठवलेलं आहे त्या वनस्पतीमध्ये ते पाणी काय होते, लवकर संपत नाही, म्हणजे त्यांचं इव्हॅपोरेशन होत नाही. त्यामुळे ते वनस्पती काय करू शकते, ते पाणी त्यांच्या वाढीसाठी किंवा अन्न तयार करण्यासाठी यूज करू शकते. आता ही वनस्पती जर बघितली तर याचं जे खोड बघितलं, स्टेम, इट लुक लाईक अ ग्रीन अँड फ्लेशी. जर याचं खोड जर बघितलं तर हे ग्रीन असते आणि एकदम हिरवगार असते. त्याच्यामुळे काय होते, फोटोसिंथेसिसची जी क्रिया आहे हे यांच्या खोडामध्ये चालते. आपल्या वनस्पती जर बघितल्या तर त्यांचं फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ही त्या पानामध्ये होते, पण डेझर्टमध्ये जी काही फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे यांच्या खोडामध्ये होते. ठीक आहे. आणि या खोडामध्ये काय असते, वॉटर असते. खोडामध्ये काय असते, या स्टेममध्ये वॉटर असते आणि फूड असते. दिस फूड अँड वॉटर, दिस ट्री इज यूज फॉर अ लॉंग टाईम. आणि हेच पाणी आणि अन्न ती वनस्पती काय करते, खूप काळासाठी वापरत असते. आणि ह्या वनस्पतीवर काय असते, एक वॅक्सी लेअर असते. त्याच्यामुळे काय होईल, त्याचं इव्हॅपोरेशनचा रेट अजून कमी होतो. तर हे महत्त्वाचं आहे डेझर्ट प्लांटमध्ये. जर असं स्ट्रक्चर यांनी केलं नसतं तर जर यांना पानं असती तर काय झालं असतं, तर ह्या वनस्पतीमधलं जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं असतं आणि वनस्पती गेट डाय, त्या मरून गेल्या असत्या. नंतर आपल्याला बघायचं आहे अडॅप्टेशन इन अ प्लांट ऑफ अ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन म्हणजे काय, जे बर्फाळ प्रदेश आहे अशामध्ये त्या वनस्पती कशा प्रकारे तंग धरून राहतात. बघा आपल्याकडल्या जर वनस्पती बघितल्या तर त्यांचा शेप असा भला मोठा असतो, बरोबर आहे, या वनस्पती आपल्याकडे असतात. पण जर तुम्ही थंड प्रदेशातल्या वनस्पती बघितल्या किंवा स्नोवी रिजनमधल्या वनस्पती बघितल्या तर त्यांचा शेप लाईक असा असतो, म्हणजे लाईक अ कोनिकल शेप. ट्रँगल जर बघितलं तुम्ही, ट्रँगल कसा असतो अशा प्रकारचा त्यांचा शेप असतो. असा शेप कशासाठी असतो, जर ज्यावेळेस बर्फ याच्यावर पडतो त्यावेळेस तो बर्फ याच्यावर साठून राहत नाही, तो घरंगळत खाली येतो. इट विल स्लिप आउट ड्यू टू द कोनिकल शेप. कोनिकल शेपमुळे काय होईल, तो बर्फ खाली पडतो आणि त्या वनस्पती उभ्या राहतात. ठीक आहे. तर ह्या वनस्पती असतात म्हणजे काही बर्फ त्याच्यावर जमा होत नाही. कशामुळे, ड्यू टू दिस कोनिकल शेपमुळे. आणि त्याच्यामुळे यांचं जे खोड जर बघितलं, यांची बार खूप जाड असते. त्याच्यामुळे ते काय करतात, किती थंड जरी वातावरण असलं तरी ते जगू शकतात. आता हे अडॅप्टेशन या वनस्पतीमध्ये आहे. हे अडॅप्टेशन जर तुम्ही बघितलं तर वाळवंटाच्या प्रदेशातल्या वनस्पती झालं असतं तर त्या टिकल्या नसत्या, त्या नष्ट झाल्या असत्या. ठीक आहे. त्यानंतरचा आपला एक पॉईंट आहे तो म्हणजे अडॅप्टेशन इन अ प्लांट ऑफ फॉरेस्ट रिजन. ज्या वनस्पती असतात फॉरेस्ट रिजनमध्ये म्हणजे जंगलामध्ये, तिथं कोणकोणत्या वनस्पती असतात, तर जंगलामध्ये जर बघितलं मित्रांनो, जंगलामध्ये जर बघितलं तर आपल्याला बुशेस असतात, ट्री असतात, शब असतात आणि हर्ब्स असतात, म्हणजे लहान मोठी झाडं असतात. ठीक आहे. मग अशा वेळेस हे झाडं काय करतात, स्वतःमध्येच एक कॉम्पीट करतात, म्हणजे एक स्पर्धा निर्माण करतात. म्हणजे खूप झाडं असल्यामुळे जे काही वनस्पती बुटके आहेत त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाश ग्रहण करण्याची स्पर्धा निर्माण होते, कारण त्यांना कशाची गरज असते, सूर्यप्रकाशाची. मग जंगल खूप घनदाट असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. त्याच्यामुळे त्या वनस्पती काय करतात, उंच वाढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या वनस्पती काय करतात, उंच वाढण्याचा प्रयत्न करतात. उंच वाढल्यामुळे काय होईल, सगळा सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडेल. अशा प्रकारे ते स्वतःमध्ये काय करतात, अनुकूलन घडवून आणतात, म्हणजे त्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. आता याच्यामध्ये काही क्लाइंबर असतात. क्लाइंबर म्हणजे काय, वेल असतात. ठीक आहे. त्याला कोणी क्लिंबर पण म्हणतात आणि क्लाइंबर पण आपण म्हणूया. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा जे काही क्लाइंबर असतात त्यांना काय असतात, तुम्ही बघितलं असेल एखादा वेल असेल तर त्यांना असा हुकसारखा एक भाग असतो, त्यांना आपण टेंड्रिल्स म्हणतो. काय म्हणतो यांना, टेंड्रिल्स म्हणतो. या टेंड्रिल्सच्या माध्यमातून काय करतात, ते वनस्पती एखाद्या भागाला पकडतात. त्या क्लाइंबर्स काय करतात, एखाद्या पार्टला पकडतात आणि
त्यांची वाढ होत असते. ठीक आहे. काही क्लाइंबर्स असतात ते काय करतात, एखाद्या वनस्पतीलाच्या सहाय्याने त्यांची वाढ होत असते. इथं बघा त्यांच्या टेंड्रिल्सच्या सहाय्याने त्यांनी काय केलं, त्या वनस्पतीच्या खोडाला पकडलेलं आहे, त्यांच्यामुळे त्यांची वाढ इथं झालेली आहे. त्याच्यामुळे तो वेल कसा गेलेला, उंच गेलेला आहे. वेल बघा उंच जातो असतो, कशामुळे जातो की त्यालासुद्धा सूर्यप्रकाशाची गरज आहे. म्हणून तो काय करतो, टेंड्रिलच्या सहाय्याने काय करतो, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे खूप दिसतात स्प्रिंगसारखे, त्याला आपण टेंड्रिल्स म्हणतो. तुमच्या घरी एखादा वेल असेल तर बघा त्याला टेंड्रिल्स आहेत. ठीक आहे. तो काय करतो, त्याच्या सहाय्याने काय करतो तर एखाद्या वनस्पतीला पकडतो आणि त्यांच्यापासून काय होईल, तो धरत धरत वरती जात असतो. तर हे काय एक अडॅप्टेशनचं एक्झाम्पल आहे. क्लिंबर्समध्ये ते काय एक अडॅप्टेशनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे अडॅप्टेशन इन अ ग्रासलँड प्लांट. बघा ग्रासलँड, जिथं गवत असतो त्याला आपण ग्रास म्हणतो, आणि जिथं खूप गवत असतं त्याला आपण ग्रासलँड म्हणतो. आणि हे ग्रासलँड असतात हे मुख्यतः आपल्याला इक्विटोरियल रिजन म्हणजे जे विषुववृत्तीय प्रदेश असतो तिथं आपल्याला आढळतो. डायव्हर्सिटी टाईप ऑफ द बुशेस आणि ग्रास आर फाउंड इन द ग्रासलँड. आता ग्रासलँडमध्ये बुशेस पण असतात, म्हणजे झुडपं म्हणतो आपण छोटे छोटे, आणि गवत पण असते. फायबरस रूट ऑफ अ ग्रास प्रिव्हेंट द सॉईल इरोजन. आता जे ग्रास असतो त्यांचे रूट कसे असतात, फायबरस असतात, म्हणजे एकदम पतले रूट असतात अशा प्रकारचे पसरलेले. कांद्याचे जर तुम्ही मूळ बघितले, कांदा बघा, आणि कांद्याला जे मूळ असतात एकदम बारीक ते असतात फायबरस रूट. ठीक आहे, तसे असतात. त्याच्यामुळे काय होईल, जमिनीचं जे काही इरोजन आहे ते थांबते, म्हणजे जमीन त्याच्यामुळे वाहून जात नाही पाणी जर पडलं तर, म्हणजे सुपीक जमीन. बरं, ग्रासेस इन अ इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. जे इक्वेटोरियल रिजन आहे म्हणजे जे काही विषुववृत्तीय प्रजातीचं जे गवत असतो तो खूप उंच असतो. ॲनिमल लाईक अ टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दोज ग्रासेस. आणि त्या ग्रासेसमध्ये काय असतं तर टायगर, एलिफंट, ठीक आहे, हे प्राणी त्याच्यामध्ये लपवून बसू शकतात, एवढं उंचाला ते गवत असते. हे आपल्याला आफ्रिकेमध्ये आढळते. हाऊएव्हर द ग्रासेस इन अ कोल्ड रिजन, जे काही कोल्ड रिजनमध्ये ग्रासेस असतात म्हणजे नॉर्थ किंवा साऊथ पोलवर, आर व्हेरी शॉर्ट. ते खूप शॉर्ट असतात, खूपच कमी प्रमाणामध्ये त्याची हाईट असते. ॲनिमल लाईक अ रॅबिट आर फाउंड इन अ सच अ ग्रासेस. आणि अशामध्ये आपल्याला रॅबिट नावाचे प्राणी म्हणजे ससा वगैरे आपल्याला सापडत असतो. तर बघा इथं तुम्हाला ग्रास दिले आहे, हे ग्रास आहे. ठीक आहे, इथं पण ग्रास तुम्हाला दिले आहे. तर मित्रांनो, आपण हा पार्ट फर्स्ट पाहिलेला आहे क्लास 7 जनरल सायन्सचा, लिव्हिंग वर्ल्ड अँड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशनचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 घेऊन येऊ, तो तुम्हाला उद्या लगेच मिळून जाईल.